शारदीय नवरात्रोत्सवातील अंबाबाईचा ललित पंचमी सोहळा आज पार पडतोय। पालखीतून निघालेल्या मिरवणुकीमध्ये शेकडो भाविक हे असतात आणि हा सोहळा पाहण्यासाठी असंख्य भाविक इथं गर्दी करतात। या ललित सोहळ्यासंदर्भात मंदिर आणि मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापूरच्या नवरात्र उत्सवामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि आनंददायी दिवस म्हणजे शारदीय नवरात्र उत्सवातला ललिता पंचमी दिवस। याच ललिता पंचमीचा दिवस आज भक्तिमय वातावरणात पाहायला मिळणार आहे। माझ्यासोबत याच ललिता पंचमी बाबत माहिती देण्यासाठी राणिंगा सर आहेत। सर नमस्कार, एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत। काय नेमकं ललिता पंचमी हा सोहळा असतो, कसा असतो? ललिता पंचमी हे या तिथीचं नवरात्रातल्या पंचमीला ललिता पंचमी म्हणतात। उपांग ललितेचं व्रत या दिवशी असतं। पण करवीर नगरीचा आणि या पंचमीचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध। करवीर निवासिनी महालक्ष्मीची प्रिय सखी त्र्यंबोली आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी यांच्यातलं एक नातं, भावरम्य नातं जपण्याचा सोहळा प्रत्येक वर्षी या दिवशी करवीर नगरी अनुभवते। आणि या सोहळ्याचं वर्णन करायचं म्हटलं तर एक दिव्य असा सोहळा या करवीर नगरीमध्ये प्रत्येक वर्षी साकारला जातो। त्र्यंबोली ही खरं म्हणजे करवीर निवासिनीची दासी आणि या दास्यत्वातून तिनं महालक्ष्मीची इतकी सेवा केली की महालक्ष्मीनं तिला आपल्या प्रिय सखीचं स्थान दिलं। कोल्हासुराचा वध केल्यानंतर जेव्हा महालक्ष्मीचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला त्र्यंबोलीला निमंत्रण दिलं गेलं नाही आणि त्यामुळे ती त्र्यंबोली महालक्ष्मीची प्रिय सखी रुसली आणि देवीकडे पाठ करून टेंबलाई नावाच्या एका टेकडीवरती जाऊन ती स्थापन झाली। आणि आपल्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये त्र्यंबोली हजर नाही हे पाहिल्यानंतर महालक्ष्मीच्या लक्षात आलं आणि ती तिची समजूत काढण्यासाठी म्हणून स्वतः जातीनिशी या टेकडीवरती गेली। त्या ठिकाणी तिने त्र्यंबोलीची गळाभेट घेतली, तिला साडी चोळीचा आहेर केला आणि त्यानंतर त्र्यंबोलीनं तिला सांगितलं की ज्या कोल्हासुराच्या वधानं करवीर नगरी राक्षसांच्या त्रासातून मुक्त झाली, तो कोल्हासूर वधाचा सोहळा तो माझ्या प्रांगणामध्ये करून दाखव। आणि मग करवीर निवासिनी महालक्ष्मी एका कुमारिकेच्या हातामधल्या त्रिशूळात प्रगट झाली आणि त्या त्रिशूळानं कोहळ्याचं, कोल्हासुराचं प्रतीक असलेल्या कोहळा नावाच्या एका फळाचा भेद केला गेला। आणि हीच परंपरा या करवीर नगरीमध्ये शेकडो वर्षापासून चाललेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कशा पद्धतीने हा साजरा केला जातो सध्या हा संपूर्ण ललिता पंचमी सोहळा? करवीर निवासिनी महालक्ष्मीची उत्सव मूर्ती जेव्हा टेंबलाईच्या टेकडीवर जाते तेव्हा तिथून ती गाभाऱ्यामध्ये जाते, देवीची गळाभेट घेते आणि देवीला आहेर केला जातो, देवीची आरती केली जाते, महालक्ष्मीची आरती केली जाते, त्र्यंबोलीची आरती केली जाते। दोन्ही मंदिराचे पुजारी एकमेकांना भेटतात, एकमेकांचे औक्षण करतात आणि यानंतर करवीर छत्रपती घराण्याकडून या कुमारिकेचं पूजन केलं जातं, त्या कुमारिकेला आशीर्वाद दिला जातो आणि हे पूजन झाल्यानंतर त्या कुमारिकेमध्ये जणू महालक्ष्मी अवतरते आणि त्या कुमारिकेच्या हातातल्या त्रिशूळानं या कोहळ्याचं भेदन केलं जातं। नक्कीच यंदाच्या 6व्या दिवशी शारदीय नवरात्रोत्सवाच्या 6व्या दिवशी ललिता पंचमी हा सोहळा पार पडतोय। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून हा कोहळा वेदन जो सोहळा आहे तो पाहण्यासाठी गर्दी होत असते। भक्तिमय असं वातावरण असतं। अंबाबाई देवीची पालखी जी आहे ती त्र्यंबोली देवीच्या परिसरात असते, त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये भक्तांची प्रचंड अशी गर्दी असते। विशाल पुजारी, एनडीटीव्ही मराठी, कोल्हापूर।